महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर संकट आल्यानंतर आजपर्यंतच्या इतिहासातलं सर्वात मोठं पॅकेज 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज हे त्या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांकरता दिलं आणि आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणं देखील सुरू झालं। आणि म्हणूनच कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी आम्ही सुरू केलेल्या योजना या कधीच बंद होऊ देणार नाही। सातत्याने काही लोक सांगतात लाडकी बहीण योजना बंद होणार, मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत देवाभाऊ आहे, जोपर्यंत शिंदे साहेब आहेत, अजित दादा आहेत, लाडकी बहीण योजना कधीच आम्ही बंद होऊ देणार नाही। आमच्या लाडक्या बहिणींना ही जी आमची दिवाळीची भाऊबीज आहे ती सातत्याने मिळत राहील हा विश्वास देखील मी देतो। नमस्कार, संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलंच आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक विरोधकांनी टीका केली तरी देखील ही लाडकी योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे। तर आता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे, ऑक्टोबर महिना संपत आलेला आहे, तर हप्ते वितरण कधी सुरू होणार आहे तर याची देखील लाडक्या बहिणींना उत्कंठा लागलेली आहे। अनेक लाडक्या बहिणी आपल्याला विचारत आहेत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्याच्या हप्ते वितरणाची पात्र लाभार्थी यादी कशी पाहायची असा देखील लाडक्या बहिणीने प्रश्न विचारलेला आहे। आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी अशा देखील आहेत वडील किंवा पती हयात नाही आहेत, ई-KYC साठी वाट पाहत आहेत, यांनी काय करायचं। त्याचबरोबर ऑक्टोबर महिन्याच्या हप्ते वितरणाची कन्फर्म अपडेट आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेचा जो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे साधारणतः नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये वितरित होण्याची शक्यता 100% आहे, कारण का नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून आचारसंहिता लागणार आहे आणि याचा GR येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये कोणत्याही वेळी पोर्टलवरती प्रसिद्ध होऊ शकतो। तर आता हा लाभ आहे कोणकोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहे, याची लाभार्थी यादी कशी पाहायची, तर या संदर्भात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच लाडक्या बहिणीने अंगणवाडी सेविका असेल, त्यानंतर नारी शक्ती दूत ॲप असेल आणि त्यानंतर वेबसाईट असेल, तर अशा विविध माध्यमांच्या द्वारे नोंदणी केली होती। तर याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी वेबसाईटवरती नोंदणी केली होती त्यांना त्यांचा स्टेटस फॉर्म अप्रूव्ह आहे का किंवा पेंडिंग आहे का किंवा रिजेक्ट झालेला आहे का किंवा त्यांच्या बँक खात्यामध्ये किती पैसे जमा केलेले आहेत हा सगळा स्टेटस पाहता येणार आहे। तर त्या ठिकाणी तुम्हाला अप्रूव्ह असेल तर तुम्हाला हा जो लाभ आहे तो पुढचा लाभ कंटिन्यू मिळणार आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच लाभार्थी यादीमध्ये नाव पाहण्यासाठीचं पोर्टल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं ई-KYC पोर्टल। तर सर्वप्रथम या पोर्टलवरती जायचं आहे, ई-KYC करण्यासाठी येथे क्लिक करा, अशा प्रकारचा टॅब आहे, या ठिकाणी क्लिक करायचं आहे। तुमचं जे आधार नंबर आहे ते टाकायचं आहे, त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे, त्यानंतर OTP पाठवण्यासाठी मी सहमत आहे या ठिकाणी क्लिक करायचं आहे। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सदरचं नाव लाभार्थी यादीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये जर नाही आहे अशा प्रकारचा स्टेटस आला तर कदाचित तुम्हाला पुढचा लाभ मिळणार नाही। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYC केलेली आहे त्यांचं नाव ऑलरेडी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये आहे, त्यामुळे त्यांना लाभ मिळणार एवढं कन्फर्म। याचबरोबर मागील महिन्याचा हप्ता जो जमा करण्यात आला, ज्या ज्या लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळालेला आहे अशा सर्व लाडक्या बहिणींना हा जो चालू महिन्याचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे तो मिळणार आहे। ज्यांचे हप्ते थांबलेले आहेत, सप्टेंबर महिन्याचा हप्ता आले नाही आहे, त्यांना कदाचित पुढचा हप्ता येण्याची शक्यता कमी आहे, कदाचित त्यांचा अर्ज अपात्र ठरू शकतो। पण आता लक्षात घ्या, ई-KYC केली असेल तरी देखील हप्ता येणार आहे, ई-KYC केली नसेल तरी देखील हप्ता येणार आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचे काही लाडक्या बहिणी अशा आहेत की पती वडील हयात नाही आहेत, त्यांनी तुर्तास थांबण्याशिवाय काहीच ऑप्शन नाही आहे, कारण का अजून शासनामार्फत तशी स्पष्टता देण्यात आली नाही आहे। आपण वारंवार माहिती घेत आहोत परंतु अजून टॅब उपलब्ध झाली नाही आहे, टेक्निकल डिपार्टमेंट यावरती काम करत आहे अशी उत्तरं दिली जात आहे। तर अशा प्रकारे लाभार्थी यादीमधील तुमचं नाव पात्र आहे की नाही अशा वेगवेगळ्या गोष्टींवरून तुम्ही चेक करू शकता। तर तुमची ई-KYC झाली असेल तर काहीच घाबरायचं कारण नाही आहे, तुमचा आधार टाकून जर OTP येत असेल तरी देखील तुमचं नाव पात्र यादीमध्ये असणार आहे। तर अशा प्रकारे आता येत्या 4 दिवसामध्ये कोणत्याही दिवशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्याचा हप्ते वितरणाचा GR येईल आणि याच्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा जो लाभ आहे तो वितरित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर अशा प्रकारे जर काय तुम्हाला या संदर्भात शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।